Okay. First, let me check button one. Okay, background change code. How it's working for whether it is working perfectly fine or not. See you the add event listener already it is not covered, but see you today we are going to cover this one also. Okay. Let me check whether it is working perfectly fine or not. Yes. Okay. As per the requirement, for initial background will be black. When I click blue, the background will become blue. When I click red, background will become red. Yeah, it is totally working fine. Those who want the code, I'm going to share the code in chat for your reference. I'll just remove this. You can insert by your own. Yeah, I given code to you guys. Yeah, this is totally fine. This is working totally good. Now let's check about second one, login page. Task 2, I taken. I hope this task was done by Gayatri. Let me check how it's working or not. What it's working fine or not. Login page. Let me give some input for initial. Try to log in, invalid credential. Yeah, it is working perfectly fine. Good. And same, if I given this, then login successfully done. Yes, guys, this is totally cool and design is also okay. Everything you have done perfectly as per my requirement. What I'm expecting, I got that result. Okay. Those who have no idea, let me explain you one more time what she has done. CSS, you already know how to insert CSS. Let me talk about only JavaScript and HTML. Sign in page you have taken and two inputs. One is like username, second is one password. See given ID for username, ID साठी ID दिले, पासवर्ड साठी पासवर्ड दिले. सिंपल त्यानंतर एक बटन केली आणि व्हॅलिडेशन लॉग इन म्हणून फंक्शन कॉल केले. हा बटनवर क्लिक केला, हा फंक्शन एक्झिक्यूट होतो. आणि हा फंक्शन कुठं लिहिले? हा फंक्शन स्क्रिप्ट टॅग मध्ये लिहितात. बिकॉज दिस इज फंक्शन जावास्क्रिप्ट फंक्शन आहे सो स्क्रिप्ट टॅग मध्ये लिहिलात. इथं स्क्रिप्ट टॅग मध्ये काय लिहिलं एकदा चेक करा. फर्स्ट व्हॅलिडेशन मध्ये येतो. व्हॅलिडेशन मध्ये फर्स्ट कॉन्स्टंट युजर नेम डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी. आयडी वरनं काय घेतंय? युजर नेम घेतो. युजर नेम मतलब म्हणजे ह्याच्यामध्ये एंटर करतात त्याची व्हॅल्यू युजर नेम मध्ये येईल. फर्स्ट स्टेप. सेकंड स्टेप पासवर्ड. जे इथं तुम्ही पासवर्डला एंटर करणार तो पासवर्ड मध्ये शो होतो. आणि थर्ड वन मेसेज जे तुम्ही लॉग इन सक्सेसफुली मेसेज बघत होते बघा, लॉग इन सक्सेसफुली इनव्हॅलिड क्रेडेन्शियल. जे आउटपुट येतंय ते शो करण्यासाठी एक ड्यू सिलेक्ट म्हणजे ड्यू डिफाईन करून ठेवलेत आणि त्यामध्ये कंटेंट पास करून देतात त्याच्यासाठी हा थर्ड वन. फक्त ऍक्सेस घेऊन ठेवलं याच्यातलं. हा ड्यूचा ऍक्सेस हा मेसेजला आहे. हा मेसेज घेऊन मी इथं आतला इनर एचटीएमएल मी काय पण देऊ शकतो. लॉग इन सक्सेसफुल लॉग आउट सक्सेसफुल जे कंटेंट मला द्यायचे ते. कंडिशन लावलेत. युजर नेम म्हणजे इथे युजर नेम जे युजर नेम एंटर करतो इक्वल्स टू ऍडमिन डॉट जीमेल डॉट कॉम असेल. अँड आणि अँड म्हणजे दोन्ही कंडिशन जेव्हा ट्रू असतो तेव्हाच लॉग इन सक्सेसफुली म्हणतोय. जर एक पण फॉल्स असेल ना इनव्हॅलिड क्रेडेन्शियल म्हणते. दॅट इज द प्रॉपर्टी ऑफ अँड गेट. सिंपल. नाव चेक सेकंड पासवर्ड जे तुम्ही युजर एंटर केलेला पासवर्ड जर 1 2 3 4 5 6 असेल मग तो डायरेक्टली काय करतो मेसेज लॉग इन सक्सेसफुली करतोय. टेक्स्ट कॉन्टेंट मेसेज कुठनं आला इथं बघा इथून मेसेज आला म्हणजे ह्याच्यामध्ये काय आहे हा ड्यू एक्सेस आहे. हा ड्यू मध्ये मेसेज टू होईल. इनर डॉट एचटीएमएल करा टेक्स्ट कॉन्टेंट करा चालते. आणि त्याचा कलर तुम्ही देऊ शकता मेसेज डॉट स्टाईल डॉट कलर ग्रीन. ग्रीन मध्ये सेम जर इफ जर नाही वर्क झालं ऑब्विसली यू नो एल्स वर्क होतो. इफ नाही वर्क होते तेव्हा एल्स वर्क वर्क काम करेल. सो दिस इज फॉर व्हॉट एल्स वन.
मेसेज डॉट टेक्स्ट कॉन्टेंट इनव्हॅलिड क्रेडेन्शियल त्याचं रेड मध्ये दिसायला पाहिजे. तरी सिम्पल कोड आहे, इझी टू अंडरस्टँडिंग आहे. हे मी काम करतो एक एवढं कोड स्क्रिप्ट आणि HTML चे कोड चॅट मध्ये येतो रेफरन्स साठी. रेफरन्स साठी हे घ्या आणि तुम्ही पण सॉल्व्ह करायचं ट्राय करा. ओके. 10 मिनिट मध्ये सगळं कव्हर केलं. आता आपण आज लर्निंग काय काय करणार आहे? ऍड इव्हेंट लिस्नर, हायर ऑर्डर फंक्शन, कॉलबॅक फंक्शन, 3 गोष्टी लर्न करणार आहे. लेट्स स्टार्ट विथ ऍड इव्हेंट लिस्नर. इथे मी लिहितो कंटेंट ऍड इव्हेंट लिस्नर हायर ऑर्डर फंक्शन कॉलबॅक फंक्शन. लिहिलंय. लेट मी कमिट आउट दिस. फर्स्ट कमिट आउट करतो. फर्स्ट कंटेंट लर्न करू. ऍड इव्हेंट लिस्नर काय? एक बॉयलर प्लेट घेतो. ऍड इव्हेंट लिस्नर चं सिंपल शॉर्टकट. एक बटन घेतो. ठीक आहे. हा बटन वर क्लिक केलात ना, मग इथं वरच्या कंटेंट मध्ये डेट दिसायला पाहिजे. हा पॅराग्राफ मध्ये डेट, आजचा डेट दिसायला पाहिजे. सिंपल डेट इज हा दिसायला पाहिजे. मग हे कसं अचीव करू शकता? ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे. आयडी सिलेक्ट करू शकतात, ऑन क्लिक पण ठेवून करू शकतात. ऍड इव्हेंट लिस्नर कसं करतात ते बघू. इथे एक काम करू. इथं आयडी देऊ. आयडी बटन BTN देतो. क्लिक मी फॉर टुडे डेट असं लिहितो. याच्यावर क्लिक केला, इथं डेटा फ्लो होईल. कसं करता येते ते बघा. सिंपल स्क्रिप्टिंग टॅग ओपन करा, क्लोज करा. आणि फर्स्ट काय करायचं असते? हे आयडी सिलेक्ट करा. कॉन्स्टंट BTN इक्वल्स टू डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी. आयडी काय आहे? BTN. क्वेरी सिलेक्ट यूज केलं तरी चालेल. मग आता BTN डॉट इव्हेंट लिस्नर, ऍड इव्हेंट लिस्नर, आणि ह्याच्यामध्ये कॉलबॅक फंक्शन कॉल होते बरं का. क्लिक, त्याच्यावर क्लिक केले, मग तो एक फंक्शन एक्झिक्यूट करतो. एक फंक्शन एक्झिक्यूट करतो. तो फंक्शन काय आहे बेसिकली? हा पॅराग्राफ इनर HTML मध्ये कंटेंट झाला, म्हणजे डॉक्युमेंट डॉट क्वेरी सिलेक्टर पॅराग्राफ टॅग डॉट इनर HTML इक्वल्स टू डेट. डेट प्रिंट करा. That's it. आता आउटपुटला चेक करू याचं आउटपुट काय येतंय. ऍड इव्हेंट लिस्नर असं आहे ना, ऑन क्लिक जे आहे त्याला अवॉइड करतो. अल्टरनेट वे आहे, ऑन क्लिक करून पण तुम्ही करू शकता. तर डायरेक्टली जे आयडीला ऍड इव्हेंट लिस्नर लावले तिथे इव्हेंट लायचं, इथं फंक्शन लायचं. दॅट्स इट. हा फंक्शन तुम्ही सेपरेट देऊन त्याचं फंक्शनचं नाव पण देऊ शकता तिथे, पण ह्याच्यामध्ये फंक्शन लिहिलं तरी चालेल. गो लाईव्ह करू. ह्याच्यामध्ये क्लिक करतो. हे बघा, आजचा डेट आलाय. ऍड इव्हेंट लिस्नर बेसिकली अल्टरनेट वे ऑफ ऑन क्लिक. इट इज यूज टू डायरेक्ट. इथं फंक्शन नाही लिहायचं गरज नाहीये, काय नाही गरज नाही. डायरेक्टली आयडी सिलेक्ट करा आणि त्याला ऍड इव्हेंट लिस्नर ऑटोमॅटिकली समजून जाईल की हा बटन क्लिकेबल आहे म्हणून. क्लिकेबल आहे, माऊस ओव्हर आहे. तुम्हाला अजून पण दाखवतोय. इव्हेंट्स कोणते कोणते आहेत माहिती का? माऊस ओव्हर पण आहे. लेट मी चेक. इव्हेंट्स इव्हेंट्स बघू कोणते कोणते आहेत. हे बघा, ऑन मेसेज, ऑन माऊस, ऑन साइड, ऑन रिलोड, ऑन चेंज, ऑन सबमिट, हे सगळे इव्हेंट्स आहेत बरं का. अट्रिब्यूट्स इकडे चेक करा. माऊस ओव्हर ओळखत आहे. हा इथे ऑन माऊस ओव्हर.
मग त्याच्यावर माऊस जर ओव्हर जर केलेत ना, तो आउटपुट मध्ये कसं दिसेल बघा. एखाद्या बटनवर तुम्ही माऊस ओव्हर केले असे. वाय इट्स नॉट वर्किंग. माऊस ओव्हरचे कसं काम असते बघा. इथं काय केलंय, सिम्पली काय केलंय माहिती का, हा हा इमेजला माऊस ओव्हर केले, जेव्हा हा इव्हेंट वर माऊस ओव्हर करतो त्याचा साईज जे आहे ना इन्क्रीज होतो, हे बघा. माऊस ओव्हर क्लिक करत नाही, माऊस ओव्हर करतो, साईज इन्क्रीमेंट डिक्रीमेंट होतो. बघा. त्याच्यासाठी फक्त माऊस ओव्हर करायचं, माऊस हे सोडायचं, मग ऑन क्लिक सोडून माऊस ओव्हर करायची, आणि असे किती आहेत बघा. असे किती आहेत, भरपूर भरपूर इव्हेंट्स आहेत असे. कोणते कोणते आहेत ते सगळे एकदा तुम्ही हा लिंक वर जाऊन चेक करा. ऑन क्लिक आहे, ऑन ऑन डीबी. ओके, ऑन डीबी क्लिक आहे, डीबीएल माउस ओव्हर डाऊन माउस यूज मूव ऑन आउट आहे, ओव्हर आहे, सेप सेप आहे. आणि ते सोडून पण भरपूर काही आहे तिथं, तुम्ही चेक करा. ड्रॅग अँड ड्रॉप, ऑन ड्रॅग अँड ऑन स्क्रोल, ऑन कॉपी, ऑन कट, ऑन पेस्ट. इव्हेंट लिस्नर भरपूर आहेत, एकदा चेक करा. इव्हेंट अट्रिब्यूट्स म्हणून सिम्पली सापडून जाईल एवढं सगळ्यांचे. एक एक याच्यावर क्लिक करून चेक करा आउटपुट काय. मी सगळं नाही सांगत बसणार, यू कॅन डू युअर सेल्फ ऑल्सो. आमची काही गोष्टी तुम्हाला पण करा तुमच्या साईडने. आय होप ऍड इव्हेंट लिस्नर क्लिअर झाला असेल तुम्हाला. सिम्पल अल्टरनेट वे आहे क्लिकला, ऑन क्लिकला सिम्पल क्लिक. येस गाईज, अंडरस्टँड झालं ऑन क्लिक ऍड इव्हेंट लिस्नर. ओके, व्हॉट अबाउट अदर्स. ओके फाईन. हे कोड पण देऊ का, एवढा कोड देतो. हा रेफरन्स साठी घ्या. ओके ना, लेट मी एक्सप्लेन वन मोर टाइम. ओके, वन मोर टाइम एक्सप्लेन करतो, एकदम सिम्पल आहे. आता तुम्ही मी सांगितलं असेल एका बटन करा, बटनवर क्लिक केलं की डेट दिसायला पाहिजे. तुम्ही काय करणार, त्या बटनला आयडी देणार आणि ऑन क्लिक इव्हेंट्स लावणार, आणि त्या बटनवर क्लिक केलं तो वरच्या कंटेंट मध्ये शो करून देणार HTML. तोच तुम्ही ऍड इव्हेंट लिस्नरला कसं करतात. सिम्पल, एखादे बटन डिफाईन केलंय, त्याच्या आयडी पहिला त्याचं ऍक्सेस घ्यायचे कुठं जा स्क्रिप्टिंग मध्ये, आणि त्यानंतर हा बीटीएन मध्ये ऍक्सेस आला, मग त्या बीटीएन मध्ये डॉक्युमेंट डॉट सॉरी त्या बीटीएल मध्ये ऍड इव्हेंट लिस्नर फंक्शन लावायचं डायरेक्ट. की काय करतो माहिती का, ही तुम्ही फंक्शन लिहायची गरज नाही पडत, ही डायरेक्टली काय करतो, कॉल करतो डायरेक्ट फंक्शनला. तुम्ही हा बटनवर क्लिक केलं तर समजून जाते, अच्छा ही क्लिकेबल इव्हेंट आहे, याच्यावर क्लिक केलं की आतलं ऑपरेशन व्हायला पाहिजे. मग त्या बटनवर क्लिक केलं तर आतलं ऑपरेशन सक्सेसफुल होतं. ही ऑपरेशन काय आहे बेसिकली, तर मी ऍडिशन सबट्रॅक्शन काही पण ऑपरेशन दिलं ना, तर ऑपरेशन झालं असतं इथं. का बर, आपण ऍड इव्हेंट लिस्नर लावलो म्हणजे हा बटनवर क्लिक केलाय असं सांगतोय. हा बटनवर क्लिक केले, हाच बटनवर कसं क्लिक केलंय, कारण त्याचा रेफरन्स इथे आहे आपल्याकडे. त्याचा रेफरन्स इथे भेटतोय ना, बीटीएन. बीटीएन डॉट ऍड इव्हेंट लिस्नर लावले. आता मी पी डॉट ऍड इव्हेंट लिस्नर लावलो तर पॅरेग्राफला क्लिक करू शकतो. मी पॅरेग्राफला क्लिक करून जर कंटेंट ऍड होत असेल तर तो पॅरेग्राफ क्लिक इव्हेंट झालं. एवढं सिम्पल आहे. आय होप तुम्हाला कळालं असेल. इफ नॉट, डू वन वन टाइम प्रॅक्टिस, देन यू विल डेफिनेटली अंडरस्टँड. एकदा व्ह्यू बघा, मी असंच अटेंडन्सचं लिंक पाठवतो, अटेंडन्स लावून द्या. अटेंडन्स लिंक शेअर केलंय. अटेंडन्स मार्कअप. एक 2 मिनिट, जस्ट डू प्रॅक्टिस, प्रॅक्टिस करून बघा एकदा.
ओके. I have some task for you guys for tomorrow purpose like Monday, Tuesday, Thursday. नेक्स्ट वीक मध्ये हा टास्क सॉल्व्ह करून आणा कधी पण. ठीक आहे. टास्क हे राहील, क्लोन करायचे. कशाचे? युट्यूबचं. युट्यूबचं क्लोन करा. नेटफ्लिक्सचं क्लोन करा. क्लोन म्हणजे कसं असतं माहिती, ऍज इट इज जसं युट्यूबचं लुक आहे ना तसं तुम्हाला डिझाईन बनवायची. ऑलरेडी यू कॅन गो थ्रू एनी नेटवर्क, नेट 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 इंटरनेटवर जावा, सर्च करा, मिळून जाईल तुम्हाला क्लोनचे. कसं क्लोन बनवलेले असतात, कसं कोड आहे, एंड टू एंड, स्टार्ट विथ एंड पर्यंत आहे. ऑलरेडी तुम्हाला फ्रंट एंड येतोय आता, HTML CSS bootstrap आणि जावास्क्रिप्ट येतोय. तुम्ही बनवू शकता आता क्लोन. हा दोन्हीपैकी कोणता पण एक चूज करा. मग ते करायला पाहिजे नेटली ऍज अ मिनी प्रोजेक्ट म्हणून करून दाखवा. ठीक आहे. क्लोन युट्यूबचं आणि नेटफ्लिक्स. आणि या ऑप्शन साठी अमेझॉन पण ठेवतो. अमेझॉन, फ्लिपकार्ट किंवा अमेझॉन किंवा अजून एक बेस्ट राहील. ठीक आहे. ह्याच्यामध्ये तिन्ही पैकी एक कुठलं पण एक क्लोन करून दाखवायचं सगळ्या. नेक्स्ट वीक मध्ये मोस्ट जे पण आहे ना, टाइम मोस्ट ऑफ टाइम प्रोजेक्टला द्या. दिस इज युअर मिनी प्रोजेक्ट. कंटेंट मधलं मिनी प्रोजेक्ट म्हणून राहील. ऑलरेडी आम्ही डिजिटल रिझ्यूम बघितलंय. आता हे एवढं केलं तर तुम्ही मोर कॉन्फिडेंट दिसणार. करून बघा. युट्यूबला पण व्हिडिओ आहेत, युट्यूबचे क्लोन कसं करतात. युट्यूबला आहे, नेटवर आहे, गुगलवर मिळून जाईल. आय होप दोज हू आर absent टुडे टेल देम ऑल्सो दे नीड टू क्रिएट दिस. ओके. नेक्स्ट ला मूव ऑन करूया. लेट मी टॉक अबाउट दॅट वन. That is what higher order function. Let me create one more file folder. Folder name comes to advanced. Advanced मध्ये येतो हा बेसिकली. त्यामध्ये 1.js higher order function. Higher order function is basically what? Higher order function is basically a function which takes one or more function as arguments and returns function is known as higher order function. काय म्हणलो मी अजून एकदा रिटर्न करतो. A function takes as a argument one or more function and its returns function is called as higher order function. डेफिनेशन कसं आहे? एखाद्या फंक्शननी आर्ग्युमेंट म्हणजे काय असते? आर्ग्युमेंट म्हणजे बघा, आता आता आपण एखादे फंक्शन लिहितो, A, B, ही झालं आर्ग्युमेंट. A आणि B काय झाले? आर्ग्युमेंट. सिम्पल. आणि याला कॉल करताना कसं करता तुम्ही? असं कॉल करतात ना, कॉल करताना ऍड 5, 6. ही झाले प्रॉपर्टीज. जेव्हा तुम्ही पास करते ते प्रॉपर्टीज झाले. आणि इथे ऍज अ आर्ग्युमेंट म्हणून काम करतो. A आणि B काय झाले? आर्ग्युमेंट. म्हणजे डेफिनेशन मध्ये बघा काय म्हणते.
ए आणि बी सारखं तुम्ही फंक्शन जर आर्ग्युमेंट म्हणून पास करत असेल तर तो त्याला हायर ऑर्डर फंक्शन, म्हणजे एका फंक्शन मध्ये फंक्शन ऍज आर्ग्युमेंट म्हणून एक फंक्शन पास करतो आणि तो रिटर्न काय करतो, फंक्शनच रिटर्न करतो. तसे प्रोग्राम म्हणजे काय, हायर ऑर्डर फंक्शन. तसले फंक्शन काय असतो, हायर ऑर्डर फंक्शन. म्हणजे कोणते कोणते आहेत, फिल्टर, मॅप आणि रेड्यूस. these आर हायर ऑर्डर फंक्शन. याचं सिंटॅक्स बघून घ्या फर्स्ट. सिंटॅक्स कसा आहे, फर्स्ट मॅपचं करतो. मॅपचं सिंटॅक्स आहे म्हणजे आतमध्ये फंक्शन बघा, कॉलबॅक फंक्शन लिहिले आतमध्ये. आता मॅप एक फंक्शन आहे, मग आतमध्ये पण एक कॉलबॅक फंक्शन घेतलंय, म्हणजे फंक्शन मध्ये फंक्शन आणि तो रिटर्न पण फंक्शन करतो. हे झालं मॅपचं. सेम फिल्टरचं कसं असेल, ह्याच्यामध्ये दोन तीन एलिमेंट्स आहेत. म्हणजे इंडेक्स आहे आणि व्हॅल्यू आहे, एलिमेंट्स. ते काय होल्ड करतात आपण प्रॉब्लेम मध्ये बघू, काय होल्ड करतात. इंडेक्स काय होल्ड करतो, व्हॅल्यू काय होल्ड करतो, एलिमेंट्स काय होल्ड करतो, ते नंतर बघूया. ते फक्त सिंटॅक्स लक्षात ठेवा. सेम आता फिल्टरचं बघू. फिल्टरचं सिंटॅक्स कसं लिहितंय बघा, कोणी म्हणले फिल्टर सिंटॅक्स लिहा. फिल्टर लिहायचं, एक ब्रॅकेट करा आणि ह्याच्यामध्ये कॉलबॅक फंक्शन कॉल करा. असे कॉलबॅक फंक्शनच आहे ना, असे ही एवढा कॉलबॅक फंक्शनच आहे. ही झाला फिल्टरचं सिंटॅक्स. आणि ह्याच्यामध्ये पण सेम तीन व्हॅल्यू आहेत, इंडेक्स, व्हॅल्यू. आता लास्ट एक आहे रेड्यूस. रेड्यूसचं सिंटॅक्स कसं आहे, रेड्यूसचं सिंटॅक्स, रेड्यूस कॉल बॅक फंक्शन, कॉल फंक्शन मध्ये फंक्शन आर्ग्युमेंट पास करा. याच्यामध्ये एक प्रॉपर्टी जास्त आहे, सिंपल. तो प्रॉपर्टी म्हणजे अक्युमुलेटर आणि इंडेक्स आणि व्हॅल्यू, असे व्हॅल्यू आहेत. आणि ह्याचं सिंटॅक्स आणि ह्याचं मिनिंग काय बघू. बेसिकली मॅप इज यूज फॉर लाईक ट्रान्सफॉर्म द डेटा. मॅप इज यूज फॉर व्हॉट, ट्रान्सफॉर्म द डेटा. म्हणजे आता समजा एक सिंगल अरे आहे, त्याला अरे मधले सगळ्या नंबरला मल्टिप्लिकेशन करायचे टू न डबल करून द्यायचे. मग ते कसं करता येते, फॉर लूप मध्ये वगैरे. पण फॉर लूप न यूज करता मॅप यूज करून आपण ते अचीव्ह करतो. कसं करतो, शॉर्ट शॉर्ट कोड लिहून. तसले झाले, किंवा त्याचे नंबर मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, ऍडिशन असं करायचं असेल ना, आपण हे यूज करतो कोणतं, मॅप. आणि फिल्टर कशासाठी यूज करतो बेसिकली. आणि मॅप काय करतो माहिती का, रिटर्न मध्ये पण एक न्यू अरे देतो, रिटर्न न्यू अरे. लक्षात ठेवा बरं काय, हे ट्रान्सफॉर्मचा डेटा करतो एक तर, आणि रिटर्न न्यू अरे करतो, सिम्पल. आणि फिल्टर काय करतो, फिल्टर फिल्टरचा डेटा आणि रिटर्न न्यू अरे. जे फिल्टर तुम्ही लावले कंडिशन बेस्ड फिल्टर, तो फिल्टर करून नवीन अरे देतोय तुम्हाला. म्हणजे एका अरे मध्ये समजा 50 नंबर आहेत, म्हणजे मला त्या अरे मधलं 25 च्या नंबरचे समोर नंबर किती आहेत ना, ते पाहिजेत फक्त. 25 च्या खाली असलेलं नको पाहिजे, ही कंडिशन आहे माझं. मग तुम्हाला डायरेक्ट फिल्टर फिल्टर लावायचे. कसं लावणार, युझिंग फिल्टर प्रोग्राम यू कॅन अचीव दॅट. फिल्टर यूज करून ते अचीव करू शकतात. आणि तो एंडिंगला काय देतो, एक न्यू अरे देतो, जो ताकी तो कंडिशनला ट्रू असलेले व्हॅल्यू असतात त्यामध्ये. समजलं. आपण प्रॅक्टिस करू वन बाय वन. फक्त एवढं समजून घ्या, फिल्टर काय करतो, मॅप काय करतो, न्यू रिटर्न अरे हे काय आपण नंतर बघू, लगेच बघू थोडा वेळ. लास्ट रेड्यूस काय आहे, हा सिंगल व्हॅल्यू रिटर्न करतो. म्हणजे कसं, आता एखादी कार्ड समजा, कोणतं कार्ड, आता फ्लिपकार्ट मध्ये तुम्ही ऑर्डर करताना ऍड टू कार्ट एक 4 प्रोडक्ट ऍड केले. जेव्हा तुम्ही बाय नाव ऑल करताय, तेव्हा सगळ्यांचा प्राइस कॅल्क्युलेट होऊन येते माहिती का, सगळ्यांचा प्राइस. ते कसं येतो, आणि तो ऍक्च्युली असते ऑब्जेक्ट मध्ये आणि अरे मध्ये. मग एंडिंगला येताना सगळ्यांचं कॅल्क्युलेट होऊन ते आउटपुटला टोटल दाखवतो. ते कसं येतात, ते आपण रेड्यूस यूज करतो तिथं. रेड्यूस यूज करून ते सगळ्यांचं सम ऍड करतो आणि ऍड करून पुढं प्रोसेसला देतो. आणि ते कसं करायचं तेच एक्झाम्पल बघू, कार्डच एक्झाम्पल बघू आणि समजून घेऊ रेड्यूस वगैरे कसं काम करते. आता बघायचं सिंपल काय काय होतंय. कॉन्स्ट अरे म्हणून एक अरे डिक्लेअर केलो आणि याच्यामध्ये व्हॅल्यू डिफाईन करतो, 5 6 8 23 56 76 अँड 54 असं नंबर लिहिलंय. आता मला हा अरेला जे पण अरे मध्ये कंटेंट आहेत,
हा अरेला मल्टिप्लिकेशन टू ने करायचे, म्हणजे आतलं जेवढं पण कंटेंट आहे 5 2 10 12 16 20 56 1 1 2 असे यायला पाहिजे. असं करण्यासाठी काय करावं लागेल, जर तुम्ही फॉर लूप यूज केला तर फॉर सगळं सिंटॅक्स लिहून आतमध्ये टू ने मल्टिप्लिकेशन एक एक एलिमेंटला करा आणि न्यू अरे मध्ये स्टोअर करा. पण ह्याच्यामध्ये काय आहे, फक्त हे ऑलरेडी रिटर्न न्यू अरे करतो, आपण न्यू अरेला स्टोअर करायची काही गरज पण नाहीये. ते ऑलरेडी रिटर्न न्यू अरे करतो. म्हणजे मॅप कसं यूज करायचं, अरेचं नाव लिहा, कोणत्या अरेला लावायचं मॅप, अरे डॉट मॅप, कॉलबॅक फंक्शन आहे इथं, कॉलबॅक फंक्शन लिहा. एवढं तर लिहायला आलं पाहिजे सगळ्यांनी. ऑलरेडी मी इथं सिंटॅक्स लिहून दिलाय. आणि ह्याच्यामध्ये घ्या आयटम. आयटम्स म्हणजे काय असतात, हे सगळे आता आतले कंटेंट 1 2 3 4 5 6 7, हे जेवढं कंटेंट आहेत ना आतमध्ये, तेवढं कंटेंट वन बाय वन कॉल करायची. म्हणजे मी काय सांगितलं होतं, रिटर्न, रिटर्न किंवा काय करा, कन्सोल डॉट लॉग आयटम इंटू टू, किंवा आयटम प्लस टू केलं तरी चालेल, आयटम इंटू टू केलं तरी चालेल. आणि काय होते बघा आता आउटपुट मध्ये काय भेटतंय. एकदा रन करू फंक्शन. डायरेक्टली मी ऍडव्हान्सला काय करतो, ड्रॅग अँड ड्रॉप करून पाथला येतो डायरेक्ट. हा, हे फंक्शन रन करायचे आपल्याला, ठीक आहे. टर्मिनल ओपन होऊ दे एकदा. हा, नोड वन डॉट जीएस प्रिंट करतो. काय एरर आला काय तर, लेट मी चेक. फंक्शन कुठं तर फंक्शन, अच्छा कमिट आउट गेलं होतं ना ते. ही बघा सगळं मल्टिप्लिकेशन होऊन आलं, 10 12 15 16. पण हे तुम्ही म्हणलं सर तुम्ही अरे रिटर्न भेटते, पण इथं अरे नाही भेटला. कसं काय अरे नाही भेटला, कारण मी रिटर्न नाही केलं, कन्सोल डॉट लॉग केलं. इथं रिटर्न करून बघा काय भेटतंय, रिटर्न आयटम इंटू टू. जेव्हा रिटर्न करतो ना, आता काय भेटते बघा. सर आता काय नाही भेटलं, कावर काय नाही भेटलं, मी प्रिंटच केलो नाही, फक्त रिटर्न केलं. मग प्रिंट करायचं असेल तर कसं करायचं, कॉन्स्ट डबल अरे, आपण अरेला डबल करतोय ना आतल्या एलिमेंटला. मग हे डबल अरेला काय करा, प्रिंट करून चेक करा, कन्सोल डॉट लॉग डबल अरेला प्रिंट करतो. आणि आता काय भेटते बघा, अरे न्यू अरे डिफाईन भेटतो. हे बघा नवीन अरे भेटला, त्यामध्ये सगळे व्हॅल्यू डबल होऊन भेटले. सिंपल आहे. मॅप कसं यूज करतात कळालंय. मॅप कळाला असेल तर आता फिल्टरला जायचं. फिल्टर असं एक पार्ट आहे, जे तुम्ही कंडिशन देतात तो फिल्टर करून आउटपुट देतोय. आता मला काय करायचं आहे, 8च्या समोर जेवढा पण नंबर आहेत ना तो प्रिंट करून दाखवायचे, फक्त 8च्या समोर जेवढा नंबर आहे तेवढं, आणि ते पण नवीन अरे मध्ये पाहिजे. ऑलरेडी फिल्टर न्यू अरे रिटर्न करतो. मग कसं करणार तुम्ही, कॉन्स्टंट किंवा एक काम करू सिम्पली, अरेचं नाव काय आहे, अरे, अरे डॉट फिल्टर करू, अरेलाच फिल्टर लावायचे ना, अरे डॉट फिल्टर ने आत कॉलबॅक फंक्शन करा. एवढं स्टार्टिंगला लिहायचं आणि याच्यामध्ये लिहा आयटम्स, लिहा रिटर्न आयटम्स ग्रेटर देन इक्वल टू 8, 8 आणि 8 समोर असलेले नंबर्स द्या फक्त. आणि हे पण प्रिंट नाही होत, कारण का बरं प्रिंट नाही होत, याला आपण अजून प्रिंट नाही केले ना. प्रिंट करण्यासाठी एखाद्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करू, फिल्टर डाटा इक्वल्स टू, आणि ह्या फिल्टर डेटाला कन्सोल डॉट लॉग करू, कन्सोल डॉट लॉग. आणि आता आउटपुट चेक करूया. हे बघा फिल्टर डेटा 8च्या समोरचे अरे मिळालं, डायरेक्टली अरे मिळून गेलं, तर दोन एलिमेंट्स ऑटोमॅटिकली निघून गेले. हीच तर आहे याच्यात स्पेशल, जे फॉर लूप यूज करून तुम्हाला लेंदी करत होते अरे मध्ये रिटर्न पाहिजे, पण ह्याच्यामध्ये असं काही नाही, याच्यामध्ये डायरेक्टली मिळून जातो. फिल्टर पण कळालं असेल, तुम्ही ऑड इव्हन काही पण चेक करू शकतात. नंबर इव्हन असलेला अरे पाहिजे, ऑड असलेला अरे पाहिजे. उद्या कोण तर म्हणले मला ऑड असलेला नंबर करून दे, इव्हन असलेला नंबर करून दे, फक्त अरे, डायरेक्टली फिल्टर यूज करा.
तुम्ही लॉजिक लावण्यापेक्षा फिल्टरनं लवकर होऊन जाते. आता नेक्स्टला येतो. नेक्स्ट काय, रेड्यूस. रेड्यूस काय करतो, मी ऑलरेडी सांगितलं, रेड्यूस रिटर्न सिंगल व्हॅल्यू. सिंगल व्हॅल्यू रिटर्न करतो, म्हणजे ह्याचं सम पाहिजे, अरेचं सम पाहिजे होतं मला. मग मी कसं सम करणार, अरेचं सम पाहिजे असेल तर सिंपल आहे. कॉन्स्टंट फर्स्ट काय करू, कॉन्स्टंट अरे सम म्हणून एक व्हेरिएबल घेतो, आणि त्या व्हेरिएबल मध्ये अरे डॉट रेड्यूस. रेड्यूसचं थोडस सिंटॅक्स चेंज आहे फक्त. असं अक्युमुलेटर फिक्स असतो बरं का. अक्युमुलेटर आणि व्हॅल्यू. व्हॅल्यू म्हणजे आतले व्हॅल्यू झाले 5 6 8, आणि अक्युमुलेटर म्हणजे आता याचं व्हॅल्यू मी इथं डिफाईन करतो, इनिशियलला 0 घ्या. कशासाठी घेत असतो हे बेसिकली अक्युमुलेटर घेतो एका व्हॅल्यू मध्ये एक व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी अक्युमुलेटर घेतो. जे अक्युमुलेटर कंपल्सरी राहील आणि व्हॅल्यू ऍड करा वन बाय वन. आता 5 6 11 आणि 8 19 19 आणि 23, ओके 32, नाही 42 42 56 98 174 174 आणि 4 178 228. टोटल अरे सम ऑफ अरे किती होते, 228 होते. आणि सेम आता ह्याच्यामध्ये 228 भेटते का नाही चेक करूया. सम ऑफ अरे, आणि सम ऑफ अरे समला काय करू, प्रिंट करू कन्सोल डॉट लॉग अरे सम. एकदा रन करून बघू. आउटपुट भेटलं बघा 228. दॅट्स इट. these three function how use, these are all about higher order functions. एका फंक्शन मध्ये दुसरा फंक्शन कॉल होतो. एकदा प्रॅक्टिस करा क्विकली. आप क्विकली प्रॅक्टिस करा. टेक 2 minutes, जस्ट डू प्रॅक्टिस. ह्याच्यानंतर ना एक रिअल टाइम एक्झाम्पल बघू, कार्डचं एक्झाम्पल बघू, कार्ड. आता तोपर्यंत तुम्ही हे प्रॅक्टिस करून घ्या.
ओके, इफ ऑल आर डन, लेट मी गो विथ नेक्स्ट एक्झाम्पल. एखादे एक्झाम्पल घेतो, अजून एक. हे सगळे कमिट आउट करतो किंवा अजून एक फोल्डर क्रिएट करतो, सिम्पल फाईल. टू डॉट जेएस. एक कार्ड, एक ऑब्जेक्ट घेतो, एपीआय चा रिस्पॉन्स कार्ड म्हणून. आणि कार्ड मध्ये काय असतात, अरे अरे मध्ये ऑब्जेक्ट नेम महेश, एज 19, प्रोडक्ट प्रोडक्ट जे परचेस केले, 4 प्रोडक्ट केले आणि प्राइस काय आहे, 2999. सेम असे चार चार जण आहे टोटल रिस्पॉन्स मध्ये बघा. महेश, मुकेश, राम, रावण. यांचे एज पण चेंज करू, 22, 24, 32. आणि प्रोडक्ट परचेस केले 2, आणि परचेस केले 10, आणि परचेस केले 11. आणि यांचे प्राइस आहे 6999, 8,200, 3,099. दोन प्रोडक्ट असे एक कार्डचा अरे घेतलो. आता फर्स्ट मॅप लावून बघूया, मॅप लावून कसं प्रिंट करतो हा गोष्टीला. सिम्पली मॅप कसं लावायचं, कार्ड डॉट मॅप, कॉलबॅक फंक्शन. आणि मॅप मध्ये एलिमेंट्स, आतले एलिमेंट्स, कन्सोल डॉट लॉग एलिमेंट्स. आता एलिमेंट्स प्रिंट होतात, एकदा चेक करू. नोड 2.js. हे बघा, सगळे एलिमेंट्स प्रिंट झाले. आता ही झालं मॅपचं. आता आपल्याला काय म्हणत, फिल्टरचे करायचं. मला असं असं करायचं की असं एक रिस्पॉन्स आहे, मला फक्त महेशच्या नावाने किती प्रोडक्ट आहेत मला ते चेक करायचे. फक्त महेशने कितीदा परचेस केलंय महेश नावाचं. आता याचं आपण काउंट केलं तर 2 महेश आहेत. मग फक्त मला 2 आउटपुट दिसायला पाहिजे ना. मग मी काय करतो, फिल्टर लावतो. कसं, कार्ट डॉट फिल्टर, कॉलबॅक फंक्शन करतो आत. आणि याच्यामध्ये आयटम्स काय रिटर्न करतो, रिटर्न आयटम्स डॉट नेम. जर नेम इक्वल्स टू महेश असेल, महेश. जर महेश असेल तरच त्याचाच डेटा फक्त मला पाठवून द्या, असं मिनिंग आहे. म्हणजे याला प्रिंट करायचं, कॉन्स्ट महेश डेटा असं करतो मी, सिंपल बेसिकली. आता ही कॉपी करतो, याला कन्सोल डॉट लॉग लॉग आउट करून बघू. कन्सोल डॉट लॉग महेश डेटा. आता ही एकदा टर्मिनल क्लिअर करू, CLS क्लिअर होत आहे. आणि एकदा रन करू. हे बघा, महेशचा डेटा मिळाला मला. फक्त होऊन डेटा प्रिंट करालो मी, पण मला महेशच पाहिजे म्हणून महेशचे भेटतोय. आता महेशच्या ठिकाणी मी रावण करतो, रावण. मग रावणचा डेटा मिळून जाईल. तर बघा, हे बघा, फक्त रावणचा डेटा मिळाला मला. नाही सर, मला ना फक्त प्राइस वर बघायचे. ज्याच्या प्रोडक्ट 2चे जर जास्त, सॉरी, 4चे जास्त जर प्रोडक्ट ज्यांनी ज्यांनी परचेस केले त्यांचा डेटा बघायचे, 4 प्रोडक्ट. ठीक आहे, आयटम्स डॉट प्रोडक्ट करा. प्रोडक्ट, जर प्रोडक्ट जे आयटम डॉट प्रोडक्ट जर ग्रेटर दॅन इक्वल टू 4 असेल, मग त्यांचा डेटा दाखवा मला. ही आता काय होते बघा. वा, ज्यांचे ज्यांचे जास्त आहेत ना, 4चे समोर आहेत, त्यांचे प्रिंट झालं. की दोन दोन असलेलं प्रोडक्ट प्रिंट झाले का, नाही झालं. मुकेशचा डेटा दिसत नाहीये, कारण मुकेश 2 प्रोडक्ट केलंय. आपलं कंडिशन काय होतं, 4 किंवा 4 पेक्षा जास्त ज्यांनी प्रोडक्ट परचेस केले त्यांचं
डेटा शो करायचा आहे. कळालं कसं प्रोडक्ट लावतात? प्राइस मध्ये पण करू शकता तुम्ही. डबल लावून बघा अजून एक लावू शकता. अँड आयटम्स डॉट प्राइस ग्रेटर देन 4000. जर 4000 पेक्षा जास्त असेल तर दोन्ही कंडिशन असलेले बघा दोनच आहेत असे, दोन एलिमेंट मिळाला. आय होप यू गाईज आर गेट फिल्टर्ड. काय करतो डेटाला फिल्टर करतो बाय हेल्पिंग ऑफ इनसाइड द व्हॅल्यू. कंडिशन पास झालेलं फक्त डेटा दिसतं. फिल्टर कळालं. आता रेड्यूस बघायचं. आता मी सांगितलं होतं तुम्हाला कशाचं एक्झाम्पल दिलं होतं, कार्डचं एक्झाम्पल दिलं होतं. कार्डच्या एक्झाम्पल मध्ये कसं, आता जेवढा का प्रोडक्ट असू दे जेव्हा फायनल जाते सगळ्यांचं प्राइस सम होतो. बाकी सगळं डेटा राहू दे पण प्राइस सम करायचे. एखादा ऑब्जेक्ट मधलं प्राइस सम करायचं असेल तर तेव्हा काय करणार तुम्ही, रेड्यूस यूज करा. कार्ड डॉट रेड्यूस कॉलबॅक फंक्शन. आणि इथं मी सांगितलं अक्युमुलेटर फिक्स असतो आणि आयटम्स. अक्युमुलेटरचं व्हॅल्यू काय करा, झिरो करून द्या इनिशियलला, कारण प्लस करायचे ना सगळे. हे काम करा, रिटर्न करून घेऊ. रिटर्न अक्युमुलेटर प्लस आयटम्स डॉट काय प्राइस कॅल्क्युलेशन करायचं ना. झालं. आता याचे काय करू, कॉन्स्टंट टोटल अमाऊंट. टोटल अमाऊंटला कॉपी करतो, कन्सोल डॉट लॉगला प्रिंट करतो आणि याच्यामध्ये तो प्रिंट होऊन भेटतो. आता चेक करा, आउटपुट चेक करा. हे बघा 25,095 रुपये मिळालं. कसं लावतात कळतंय एकदम. आणि काही सिच्युएशन मध्ये असं पण असतं, कसं असतं माहिती का, आता कार्ड डॉट तिन्ही एकत्रित लावतात एक एकदा. फर्स्ट फिल्टर करतात, तिन्ही कसे एकत्रित लावतात बघा. आयटम्स रिटर्न आयटम डॉट प्राइस ग्रेटर दॅन इक्वल टू 3000. 3000 च्या वर असेल तर ते एलिमेंट घ्या. आणि इथंच लगेच अजून एक लावतात डॉट, त्याचं ऍडिशन करायचे आता. कसं करायचं बघा, रेड्यूस अक्युमुलेटर आणि इथं आयटम्स. याच्यामध्ये काय करतो, सिम्पली रिटर्न अक्युमुलेटर प्लस आयटम्स डॉट प्राइस. सिम्पल. आता दोन दोन लावतो, एक तर फिल्टर करतो फर्स्ट आणि फिल्टर झालेल्या डेटाचं ऍडिशन करतो. आणि ते प्रिंट पण करायचं असेल तर मॅप यूज करा, जे जे आहे ते. असं पण काही सिनारिओ मध्ये बघायला मिळेल. आता ही रन जर केलं ना, याला एखाद्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करा, कॉन्स्ट के. आणि हे 25 95 आलेत ना, आता ह्याचं रेट वेगळं येते कारण इथं काय होतं, 3000च्या समोर ते डेटाचा सम होतो. आणि हे 3000च्या समोर नाहीये, हे एक डेटा मिस होतो. त्याच्यात 3000 मायनस होऊन आन्सर यायला पाहिजे. आता बघू काय होतंय. कॉन्स्टंट सम फिल्टर्ड. आणि त्या सम फिल्टरला काय करू, कन्सोल डॉट लॉग शो करून देऊ. काहीतरी एरर आला, काय एरर आला. एक कार्ड कुठं लिहिलंय मी, कार्ड लिहिलं का. ऑब्जेक्ट रिटर्न करतोय का, बरं ऑब्जेक्ट रिटर्न करतोय हे. अच्छा, अक्युमुलेटरची व्हॅल्यू नाही दिल्या म्हणून ऑब्जेक्ट रिटर्न करावं लागेल. झिरो द्यावाच लागेल स्टार्टिंगला, अक्युमुलेटरला झिरो कन्सिडर करावं लागेल. ही बघा 3000, 6000 कमी झालं बेसिकली. 3000च्या खाली दोन प्रोडक्ट आहेत का. हा दोन प्रोडक्ट आहेत, 3000 3000. बाकीचे सम करून तुम्हाला आउटपुट फिल्टर करून दिलं 19,000 रुपये 97. एकदा प्रॅक्टिस करा. मी काय करतो, एवढा कोड कॉपी पेस्ट करून देतो चॅटला.
तुम्ही आज दिवसभर इव्हनिंगला टायमिंगला काय करणार, फक्त आणि फक्त प्रॅक्टिस. हे फुल प्रॅक्टिस करा. खूप इम्पॉर्टंट आहे हा गोष्ट. हे प्रॅक्टिस करा. कोणाला काही डाऊट आहे का याच्यामध्ये? जर डाऊट असेल तर विचारा.